नमस्कार मैत्रिणींनो, निहा की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कांदा पात भजी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कांदा पातची जुडी घेतली आहे। ती आता आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे। जास्त जाड कटिंग करायची नाहीये। हे पहा, अशा प्रकारे साधारण मीडियम कटिंग करायची आहे। कांदा पात आता इथे आपली व्यवस्थितपणे कट करून झाली आहे। ती आता एका बाउलमध्ये घालून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मसाला करण्यासाठी 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा चमचा बडीशेप घालून मिश्रण व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचे आहे। मिश्रण जास्तही बारीक करायचे नाहीये, थोडे दरदरीत ठेवायचे आहे। हे तुम्ही पाहू शकता, मसाला आपला इथे तयार झाला आहे। आता एका बाउलमध्ये साधारण 4 मोठे चमचे बेसन घेऊया। चवीपुरते मीठ घालून घेऊया। 1 चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा लाल तिखट पावडर घालायची आहे आणि ओवा आपल्याला हातावर मळून घालायचा आहे। वाटलेला मसाला घालून घेऊया। पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। इथे मी 1 कच्चा बटाटा किसून घेतला आहे, तो घालून घेऊया आणि पातीचा कांदा पण घालून घेऊया। आता हे बॅटर हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। पाण्याचा वापर इथे शक्यतो करू नये। गरज असल्यास थोडेसे पाणी वापरून बॅटर मळून घ्यावे। बॅटर जास्त पातळ करायचे नाहीये। मैत्रिणींनो, अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। हे पहा, बॅटर आपले इथे तयार झाले आहे। आता एका कढईमध्ये तेल घालून भजी काढून घेऊया आणि व्यवस्थितपणे दोन्ही साइडनी खरपूस तळून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। भजी आपली व्यवस्थितपणे तळून झाली आहे। ती आता काढून घेऊया। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत आणि खमंग दिसत आहे ते। रेसिपी नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।